हर हर महादेव। राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण रूप पाहतालोचनी सुख झाले वो साचनी रूप पाहतालोचनी सुख झाले वो साचनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहतालोचनी सुख झाले हो सजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आकार बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आकार बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आकार बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम नमिला गणपती माऊली सारजा गणपती माऊली सारदा नमिला गणपती माऊली सारजा गणपती माऊली सारदा आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत नमिला गणपती माऊली सारजा मिला गणपती माऊली सारदा नमिला गणपती
माऊली सारजा गणपती माऊली सारजा आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सका गुरुराया तुझ ऐसा नाही गुरुराया तुझ ऐसा नाही सका गुरुराया तुझ ऐसे नाही सखा कृपा करू निरंकाधरी हाती कृपा करो निरंकार नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते गुरुराया तुझा ऐसा नाही सखा गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करून रंका धरी हाती गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तोची कृपा सिंधू पांडुरंग गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती पांडुरंगा करे प्रथम करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची जगृपदान गतीला विस्तार जगृपदान गतीला विस्तार जगृपदान गतीला विस्तार जगृपदान गतीला विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केल्या स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी अथा प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विठ्ठल 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 नम बाळू मामा नमो विश्वरूपा नमो विश्वरूपा बाळू मामा नमो विश्वरूपा नमो विश्वरूपा परामुपा
अपार अमुपा माय बापा नमिला गणपती माऊली सरजा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती प्रस्तुत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देव मान्य संत मान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गणपती बाप्पाला नमन करतात आणि शारदा मातेला नमन करतात आणि गुरुरायाच्या चरणी दंडवत घालतात असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ आहे। नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराजा दंडवत गुरुरायाच्या चरणावर मस्तक ठेविले म्हणून सांगतात। गुरुराया चरणी मस्तक ठेविला आणि आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुरायाची स्तुती करण्यासाठी परवानगी मागतात अशा दुसऱ्या चरणाचा अर्थ। विठ्ठल विठ्ठल गुरुरायाला सांगतात हे गुरुराया तुझ्यासारखा सखा तुझ्यासारखा दयाळू हा गुरु म्हणजे ईश्वराचा अवतार आहे। गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा करुणे रंका धरी हती गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती। आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात गुरुरायाला हे गुरुराया की तू माझे मायबाप आहेत म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी तूच आहेस। तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंग गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ झाला। आपला कीर्तन जा घरला। विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आज गणपती बाप्पाला नमन करतात। का नमन करतात? ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय ग्रंथ संपदा निर्माण करण्याचा विचार केला त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायाला प्रश्न पडला की आपल्याला ग्रंथ संपदा ही निर्माण करायची आहे मग आपण नमन कुणाला करावं। या उद्देशाने महाराजांनी 4092 अभंगाचा गाथा निर्माण करण्याच्या अगोदर एक छोटासा पंचरत्न हरिपाठामधील एक महाराजाची खंडणी आहे। जगद्गुरु तुकोबारायाच्या हरिपाठामधील पहिल्या चरणाचा अभंग आहे। गणपती बाप्पाला का नमन केलं? जगद्गुरु तुकोबारायाला दुसरे देव दिसले नाहीत का? का गणपती बाप्पा एकच देव आहेत? 33 कोटी देवाची गणना आहे। सगळे देव बाजूला काढून फक्त गणपती बाप्पालाच का निवडतात याचाच आपल्याला विचार करायचे कीर्तन सोडायचे। विठ्ठल संत श्रेष्ठ तुकाराम महाराज 33 कोटी देव सोडून गणपती बाप्पाला नमन करतात। गणपती बाप्पाला का नमन करतात याचा आपल्याला विचार करायचा आहे। लक्ष द्या। आपल्या हिंदू धर्मामध्ये देव किती आहेत? हा बोलत चला किती? 33 कोटी देव आहेत। कोणी 33 कोटी म्हणतात तर कोणी 33 करोड म्हणतात। 33 करोड भी नाहीत आणि 33 कोटी भी नाहीत। आहेत किती? फक्त 33। विठ्ठल 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 विठ्ठल
मोजा देवाची यादी 12 महिन्याचे 12 आदित्य 11 रुद्र 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार किती झाले 33 12 महिन्याचे 12 आदित्य म्हणजे एका एका महिन्याला एक एक देव आहे मुसळे महाराज आणि 11 रुद्र म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय 5 आणि 5 10 आणि मन 1 11 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 8 वसु म्हणजे 8 ब्रह्मांड आहेत आणि 2 अश्विनी कुमार मी असं कोणाचं मोगाम ऐकून सांगत नाही माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात हे रुद्रादित्याचे मेळावे वसुहन साध्ये अगवे अश्विनी देव विश्वदेव विभवे वायू ही जी विठला विठला विठ्ठला 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 हे बघा हे 33 कोटी देव आहेत याच्यामध्ये देखील साधू संतांनी फरक पाडले प्रकार पाळले किती प्रकार पाळले 4 प्रकार पाळले ऐका 1 नंबर अधिष्ठातृ देव 2 नंबर मृत्य देव 3 नंबर नैमित्तिक देव आणि 4 नंबर नित्य देव विठ्ठल विठ्ठला 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 आता याचा थोडासा बारीक विचार करू आपण अधिष्ठातृ देव म्हणजे ग्रामदैवत जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत देव आहे गाव मोडला की देव मोडला मग हे देव कसा आहे जोपर्यंत गाव आहे तोपर्यंतच देव आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 ऐका करू नका आता ऐका खालच्याने थोडं थोडं टाळे वाजायचा काही फरक पडत नाही का मी काय लय वेळ कीर्तन करणार नाही का नाही 10:30 सोडून देणार आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 मृत्य देव म्हणजे काय या मृत्यू लोकामध्ये पुण्य कमवायचंय आणि पुण्य कमवून स्वर्गामध्ये जायचंय एवढा तुम्हा आम्हाला देखील देव होता येतं बघा तुम्ही म्हणाल कस काय ऐका पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या युगामध्ये यज्ञ करायचे यज्ञ महाराज आताच्या काळामध्ये यज्ञ नाही होत आता जर यज्ञ करायचा म्हणलं तर आपल्याला शक्य नाही का 7 दिवसाचा सप्ताह आपण अखंड हरिनाम विना म्हणून विना उभा करतो आपण तसं 7 दिवसाचा महिन्याचा जर यज्ञ असल तर त्या यज्ञाच्या आहुती देण्यासाठी हातीच्या सोंडीची सायची तुपाची धार सोडावं लागते तेव्हा यज्ञ पूर्ण होते पण आता ते आपल्याला करणं शक्य नाही आपल्याला आता पोळीवर टाकून तूप खायला सुद्धा भेटत नाही गेले बाळांना म्हणलं आई तूप आई म्हणते चुप आता तूप नाही विठ्ठल मग आता जर यज्ञ करायचा म्हणलं तर काय करावं लागल तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलंय सोपा मार्ग आहे महाराज संत महात्मे कधीही सोपे सांगतात बघा सोपेवर मामा सांगितले संती टाळ दंडे हाती घेऊन नाच विठ्ठल काय सोपं सांगितलं ज्याला यज्ञ करायची इच्छा आहे त्यांना महाराज पाऊल उचलायचा राम म्हणायचा आणि पाऊल टाकायचा एका पाऊलाला एकदा राम म्हणलं तर महाराज एक यज्ञ तयार होतो आहे का पुरावा राम म्हणता वाटे चाली यज्ञ पाऊला पाऊली विठाला 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 अशा लोक
काही लोकांना महाराज असा जप केला, यज्ञ तयार केले आणि पुण्याच्या बळावर स्वर्गात गेले महाराज. आणि स्वर्गात गेल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. काय मागायचंय ते मागा. त्यावेळेस महाराज आमच्या संत महात्मे सांगतात, लोकायला मागणं कळत नाही म्हणून देवायनं म्हणले आम्हाला पद द्या. पद कोणतं? इंद्रपद असल, चंद्रपद असल, ब्रह्मपद असल, हे पद दिले. आणि ते देवाचे पद घेऊन ते पद महाराज ते देव लोक सांभाळू लागले. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या जगद्गुरु तुकोबारायाला देखील महाराज भगवान परमात्म्यानं सांगितलं होतं काय, महाराज तुम्ही एखादी ब्रह्मपद घ्या आणि ब्रह्माचं सिंहासन चालवा. त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं, देवा आम्हाला कशाला ब्रह्मपद देतो, नको आम्हाला हे दुःख देणार आहेत महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणे, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे. ते चित्त झाली धडो देसी, ते चित्त धडो दे, ते चित्त धडो दे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे, ते चित्त झाली धडो देसी, ते चित्त झाली धडो दे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे, ते धडो ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणे, ते चित्त झने जडो दिस. हे पद हे दुःख देणारे आहेत म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं हे मला पद नको. विठ्ठल विठ्ठल आणि काही दुसऱ्या लोकांनी महाराज देवाचे इंद्राचे पद घेतले बघा, चंद्राचे पद घेतले आणि पद घेऊन महाराज देव पण अंगामध्ये घेऊन तर ते महाराज ते पद चालवू लागले. ऐका, पण हे चालवत असताना जीवनामध्ये जर काही चुका झाल्या तर महाराज पुण्य कमी होतंय आणि पुण्य कमी झालं की मग महाराज पाप होतंय. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाले इंद्र देवाचे चंद्र देवाचे हे जे गादीवर बसलेले देव आहेत ते ह्याच्याकडून काही पाप होतात का? होतात महाराज. मला देवाच्या चुका सांगायची लायकी नाही, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं साधू संतांनी पुरावे प्रमाण दिलेत म्हणून बोलतोय. विठ्ठल विठ्ठल चंद्राकून चूक घडली महाराज. काय चूक घडली ऐका. गुरुपत्नी शिरत झाला क्षय रोग त्या चंद्राला, क्षय रोग त्या चंद्राला, क्षय रोग त्या चंद्राला. गुरुपत्नी शिरत झाला क्षय रोग त्या चिंद्राला, क्षय रोग त्या चिंद्राला, क्षय रोग त्या चंद्राला. गुरुपत्नी शिरत झाला क्षय रोग त्या चिंद्राला, क्षय रोग त्या चिंद्राला, क्षय रोग त्या चिंद्राला. गुरुपत्नी शिरत झाला क्षय रोग त्या चंद्राला, क्षय रोग त्या चंद्राला, क्षय रोग त्या चंद्राला. गुरुपत्नी शिरत झाला क्षय रोग त्या चंद्राला, त्या चंद्राला क्षय रोग झाला. का झाला मला सांगायला सोबत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. इंद्र पडले भग चंद्र झाला भग चंद्र झाला काळा, पडले भग चंद्र झाला काळा, इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा. नारद चुकला काळा भजनाचा, नारद चुकला काळा भजनाचा, नारद चुकला काळा भजनाचा. इंद्र पडले भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडले भागे चंद्र झाला काळा.
चुकलं पडले भोग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा कथा भाग सांगणार नाही विडाला 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 हातातून चुका घडल्या महाराज चुका घडल्यामुळं येरनासा हे पुढे अन पुण्य सरता पडे उगळे तुका म्हणे जाती पुण्यक्षय आरोगती पुण्यक्षय आरोगती पुण्यक्षय आरोगती तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती एकदा पुण्य संपलं महाराज की माणूस अधोगतीला जातो असं तुकाराम महाराज म्हणले बघा आणि त्या देवाची तीच गत झाली माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात मग पुण्याची बावटी जरे सभेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका विडाला 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 पुण्य संपल्याबरोबर मृत्यू लोकांमध्ये यायला लागले महाराजांनी गेलते कुठून मृत्यू लोकांमधूनच गेलते आणि पुण्य संपल्यामुळे परत मृत्यू लोकांमध्ये आले हे देव म्हणजे डुप्लिकेट देव विठ्ठल विठाला 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 असल्या देवाला माझे संत महात्मे म्हणतात ही मृत्यू देव आहेत मृत्यू देव म्हणजे मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊन स्वर्गाला जाऊन पुन्हा परत पाप झाल्यानंतर मृत्यू लोकांमध्ये आल्यामुळे मृत्यू लोक विठ्ठल विठ्ठल विठाला 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 खरं महाराज तुमची कमाल आहे का कमाल करतो ऐका आपल्या गणपती उत्सवानिमित्ताने तुम्ही कीर्तन ठेवले याच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा आमच्या गावात बी गणपती बसला स्वप्नील महाराज पोरं म्हणले महाराज आपल्याला नाटक करायचं नाटक मी म्हणलं कीर्तन ठेवा म्हणला कीर्तन नाही ठेवायचं नाटक करायचं म्हणलं महाराज म्हणलं काय अडचण नाही आता नाटकाचा मला जास्त नाद आहे नाटक म्हणजे तमाशा नाही बरं तमाशा वेगळा नाटक वेगळं विठ्ठल विठ्ठल विठाला 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 पोराने सांगितलं महाराज आपल्याला नाटक ठेवायचं मी म्हणलं नाटक कोणतं ठेवायचे सांगा महाराज म्हणले तुम्ही कीर्तन कराय तुम्ही 12 गावचं पाणी पिल्याले 12 गावचं पाणी पिणारे हे तुम्ही नाटक ठेवा म्हणले महाराज तुमच्या मनावर आता मी त्या नाटकाचा दिग्दर्शन म्हणल्यावर माझ्या मनावर झालं मी मला आता इकडलं तिकडलं नाटक ठेवण्यापेक्षा आपण काय करावं देवाधर्माचं काहीतरी ठेवावं मग मी नाटक ठेवलं कोणतं द्रौपदी वस्त्रहरण द्रौपदी वस्त्रहरण ठेवलं नाटकासाठी सगळेला बोलवलं महाराज कशाचं काय आले सगळे जनता आली आमच्या गावातले समोर आणि जनता आल्यानंतर महाराज आम्हाला नट बघायचा होता म्हणजे ते नाटक लढवण्यासाठी आता पहिल्याच्या काळामध्ये महाराज मुलं आता मुलं काय सगळे ते बारोड नाटक करतात पण आता मुली जास्त भेटत नाहीत मग आता मी काय करायचं आता आमच्या गावात एक शेम तो शेम गोरपान मुलीसारखं दिसणारा मुलगा होता मी म्हणलं तू येतो का रे कुठं नाटकाला ते म्हणलं महाराज मी येतो गडे म्हणलं पण माझ्याकडे पात्र काय पात्र ते म्हणलं मी म्हणलं काही नाही म्हणलं तुला द्रौपदी व्हायचं म्हणलं मला बाई का मी म्हणलं तू दिसतो तूच बाई होणे म्हणून तुला द्रौपदी बनवायचं मला द्रौपदी बनवा गड्या म्हणला पण विषय कसा आहे मला बिड्या वड्याचा नाद आहे म्हणला जमत असेल तर बघा आपली एवढी आठ आहे कोणी कोणी बकळ म्हणतात आपण गायनाचार्य नंबर 1 आहे बरं का
पण तंबाखूला चणा लावल्याशिवाय जोर लागत नाही महाराज. असे भरपूर राहते. तसं ते म्हणला मी नंबर 1 महाराज नाटक करील, पण मला बिड्या वड्याचा नाद आहे. मी म्हणलं तुला बिड्या वड्याला आम्ही देऊ म्हणलं, आमच्या पाठीमागं पडदा आहे म्हणलं गणपतीच्या पाठीमागं, त्या पडद्याच्या आडवं तुला काय काय बिड्या वड्याच्या आता ओढ, पण पुढे नको योगडे. महाराज त्याला राजी केलं, त्याला शिकवलं पात्र काय करायचं काय नाही महाराज. मग त्याला सगळं शिकवल्यानंतर असा पडदा लावला जाता, तुमचा कसा पडदा आहे असा पडदा लावला आणि त्याला महाराज द्रौपदी बनवलं आणि एकाला कृष्ण बनवलं. द्रौपदी आणि कृष्ण बनवल्यानंतर महाराज इकडं चालू नाटकाला ऑलाशिंग केले आणि महाराज द्रौपदी आली. द्रौपदी आल्यानंतर एक पात्र करून परत पाठीमागे गेले. मला आता तू एक पात्र करून आलास ना, आता जरा शिक थांब, तुला काय बिड्या वड्याच्या तेवढ. आम्ही त्याच्या तोंडामध्ये 4-5 बिड्या दिल्या एकदाच पिटून, सगळ्या बिड्या पिटून दिल्या. लागल्या बिड्याचा धूर टोटायला. महाराज बिड्या ओढत असताना बाहेरून ऑलाशिंग आली. मग ह्यानं बिड्यामध्ये वड्याला धूर बाहेर काढाव का, ह्यानं तोंडामध्ये धरूनच बाहेर गेलं. मी मला आता काय पचका करते की बाबा म्हणलं हे लय अवघड झालं. म्हणलं आता कशाचं काय आले तोंडात धूर, कशाचं काय आले. द्रौपदी आणि कृष्ण मला द्रौपदी मी तुझ्यासाठी धावून आलेला आहे, तू माझ्याशिवाय काहीतरी बोल. आता तोंडात धूर असल्यावर कशी बोलत ते कशाचं काय आले, तिला काहीच कळना काय नाही. द्रौपदी तू माझ्यासोबत का बोलत नाही, ज्या वेळेस तुझं वस्त्र हरण होत होतं त्यावेळेस मी तुझ्याकडे धावून आलो, तुझ्यावर संकट आलं त्यावेळेस मी तुझ्याकडे धावून आलो, तू माझ्याकडे का नाराज आहेस. द्रौपदी माझ्याशी बोल. द्रौपदीचा नाविला जरा द्रौपदीनं तोंड मला आता काय खरं नाही कडे पोरं बुटानं सांगतात म्हणला आता. पण कृष्ण हुशार होता. कृष्ण म्हणला द्रौपदी तू अग्नीतून जन्मल्यामुळं तुझ्या तोंडातून अजून धरून होतो. वाचलो आता काही खरं नाही म्हणलं, पण आता वाचलो गडे म्हणलं. आता कसं तरी वाचलं, परत एक पार्ट संपलं आमचं. आता दुसरं पार्ट कोणतं, वस्त्रहरण. वस्त्रहरण कसं करायचं. आम्ही द्रौपदीला महाराज किती साड्या नेसवल्या, 8 साड्या नेसवल्या. आणि महाराज दुःशासनाला सांगितलं फक्त 7च वड, 8 वड नको 7च वड. महाराज कशाचं काय आले, त्याला 8 साड्या गुंडाळ्या नसतं आलं. आल्यानंतर दुःशासन आलं आणि अशी साडी धरली आणि द्रौपदीच्या साडी ओढू लागली. साडी ओढत असताना असे हात जोडून द्रौपदी कृष्णाचा धावा करू लागली. कृष्णा धाव, कृष्णा धाव. दुःशासनानं गोष्ट ध्यानात ठेवा का, दुःशानं जर लागला ओढायला महाराज 8व्या साडी सगट वळला, आमची द्रौपदी चड्डीवर. हे असतं नाटक जमत नाही महाराज. मी म्हणलं पोरं असे बदके खाऊ धंदे होते म्हणून मी नाटक म्हणणं ग म्हणलं. तो विठाला विठाला आनंद वाटला महाराज. काय तुम्ही कीर्तन ठेवले, चांगली गोष्ट आहे महाराज. ऐका, मृत्य देव म्हणजे ह्या मृत्यू लोकांमध्ये तयार होऊन गेलेले देव. 3ऱ्या क्रमांकाचे देव म्हणजे नैमित्तिक देव. नैमित्तिक देव म्हणजे काही निमित्तानं केलेले देव. काही निमित्तानं केलेले देव म्हणजे आपण स्वतः बनवलेले देव. शेंदरी हेंदरी दैवत असं लग्नात नाव घेतल्याने घ्यायचं नाही. आपण गाय शेंदरी हेंदरी दैवत हेंदरी दैवत. महाराज शेंदरी हेंदरी दैवत आपण तयार केलेले आहेत. मला लई दिवस शेंदरी हेंदरी देवच कळाले नाहीत. मला देव कळाले कधी, पोळ्याच्या दिवशी. पोळ्याच्या दिवशी शेंदूर लावायला गेलो आणि शेंदूर लावायला गेल्यानंतर महाराज देव समजून शेंदूर लावला ते शेंदरे, आणि माझ्या हाताचा शेंदूर निघाला म्हणून दुसऱ्या दगडाला पुसला हात शेंदरे. विठाला विठाला हे देव कसले आहेत महाराज. हे देव आपण निर्माण केलेले असल्यामुळे हे देव आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला मागत असतात म्हणून बघा महाराज. आपण निर्माण केलेले देव हे मागत असतात म्हणून. कोणताही देव, आता आपण एक देव निर्माण केलेला असते बघा, फक्त 4-5 दिवसासाठीच त्याचं नाव आहे नवरदेव. नवरदेव देखील मागतोच. किती मागणारा देवच आहे की. कधी मागतो, दोंड्याच्या महिन्यात मागितले काही.
मागितले कोण काय मागतात ना काय सोन्याची अंगठी विठ्ठल 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 विनाकारण सासऱ्याला त्रास देणारा देव म्हणजे नवरदेव. केलता किती दिवसासाठी? फक्त 4 दिवसासाठीच नवरदेव म्हणून केलता. पण महाराज दाढीचे केस डोक्याचे केस पांढरे होईपर्यंत मागायची अपेक्षा आहे, त्याला नवरदेव म्हणतात. विठ्ठल 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 काय मागतील काही सांगता येत नाही महाराज. आता बघा, आता तुम्हाला इकडे मसोबा म्हणजे माहितच आहेत ना. तुमच्याकडे आहेत का मसोबा म्हणजे? आमच्याकडे आहेत मसोबा म्हणजे. मसोबा म्हणजे सगळे मागणारे देव. बघा कशाचं काले, एखाद्याला मसोबाचा लागला तर ते मसोबा जर काढायचं म्हणलं तर ज्या बाईला सकून बघता येते तिच्याकडे जावं लागतंय. इथं बघतात का सकून? सकून बघणाऱ्या बाया सगळीकडेच आहेत. प्रत्येक गावामध्ये एक 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 बाया दिलेल्याच आहेत. आता तुमच्या गावातलं सांगण्यापेक्षा आमच्या गावातलं सांगतो. कशाला इथंच हेंडगा लावा नसलेला ताप एखादी बाई आलेली असली तर कशाला आपलं आपल्या गावातलं सांगितलेलं बरं असतंय. विठ्ठल विठ्ठल मला मुंजा लागल्यानंतर मग पाय गळून जायला लागले. बघा पाय गळून जात असताना आमची आजी म्हणली, अरे तुला मुंजा लागलाय, पाय गळून चाले तर काय झालंय काय नाही बघू म्हणले आपण. चल कुठं? आमच्याकडं रतनमाय आहे. रतनमाईकडे गेले की रतनमाई 8-8 दिवस आंघोळ करीना. तिला देवा धर्माचं कळत आहे म्हण. म्हणजे आजीनं घेऊन गेलं तिच्याकडं. एक झटकात नसा वडावडीचाच कार्यक्रम. मी रतनमाईचं तोंड बघितलं तर मला तिच्या नाकवड्या सगळ्या नस मोडून काळ्या झर झालेल्या. आणि मग महाराज तिनं सुरू केलं. ते आरसा घेतला, त्या आरशाखाली जेवारी टाकली आणि मग एका एका देवाच्या नावानं ते खडको सोडू लागले. ती सुरुवात केली पहिल्यापासून. कुठं? गावातला मारुती सोडायचा, चला शिवावरची आई सोडायचा ठोकळा, पण ठोकळा नाही बसायचा. पिपळा खालचा मुंजा बरोबर बसला ठोकळा. कसा बसतोय की काय नाही की मला तर काही कळालंच नाही. आणि मग महाराज म्हणले, तुला मुंजा लागलाय. मी म्हणलं काय म्हणतो? काय नाही, लय दिसाचा उपाशी आहे म्हणे, जेवाय मागतो. विठ्ठल जे देव मागणारे आहेत हे देव आपल्याला त्रास देणारे देव आहेत. हे देव म्हणजे आपण स्वतः निर्माण केलेले देव आहे. शिळा तांब्याचे बावले केले, पाट मांडवणीवरी बैसविले, मना येईल ते नाव ठेविले, या जनाशी लाविले, विडे विढाला विढाला. हे देव म्हणजे कसले? हे देव स्वतःला त्रास देणारे देव आहेत. तू किती त्रास देतात एक छोटासा एक दृष्टांत सांगतो. एक घोड्यावर बसून महाराज आला. महाराज येतो का घोड्यावर बसून? पहिलंच नवरदेव महाराज ते नाही, देव आहेत महाराज नाही. विठ्ठल पहिलं महाराज लोक घोडे वापरायचे, पण आता महाराज लोक घोडे वापरत नाहीत. महाराज आता गाड्या वापरत येत. ऐका, एक माणूस घोड्यावर बसून आलाय. घोडं म्हणजे साधं घोडं नव्हतं. आपल्याकडे घोडे म्हणजे गाढव आहे का घोडा हेच कळत नाही. गुटके घोडे, त्याला गाढव म्हणा का घोडं हेच कळत नाही. पण त्याच्याकडे घोडं काठीवाडी घोडा होता. आणि काठीवाडी घोडा म्हणजे असा उंच घोडा होता. घोड्यावर बसून आला आणि असा डोंगर होता. डोंगरामध्ये जात असताना त्याने विचार केला, घोड्याला पाणी पाजवावं, इथं पाणी दिसते, थोडासा चारा खाऊ घालावा आणि मग पुढे प्रवास करावा. म्हणून त्यानं थांबलं, तिथं उतरलं, घोड्याला पाणी पाजवलं. उतरताना काही लक्षात आलं नाही, पण चढताना ध्यानात आलं आपलं घोडं मोठं आहे, चढावं कसं महाराज? पाय तर पुरत नाही टाकण्यासाठी, काय करायचं? आणि त्या डोंगरामध्ये एक मसोबा होता, त्याला खरबावरचा मसोबा म्हणतात बघा. आणि त्या मसोबामध्ये तिथे कसा वटा बांधलेला होता ना, असा एवढा देव वरी करून ठेवलेला होता. म्हणला पर्याय सापडला. म्हणला त्या वट्याच्या कडेला घोडं लावलं, त्या वट्यावर गेला आणि पाय देण्यासाठी प्रयत्न करू, पण पाय जात नव्हता. का? उंची कमी पडत, उंची जास्त झाली त्याची उंची कमी पडायला लागली. मग त्यांना काय पर्याय केला? त्या मसोबाच्या देवाच्या डोक्यावर पाय दिला आणि घोड्यावर बसला. तिथं आमच्या माता भगिनी कापूस इच्छित होत्या. ते म्हणजे माय कोणतं मेल आहे ग, देवाच्या डोक्यावर पाय देऊन चालले. ते देवले खरतड. ए दादा, अरे कुठला आहे तू? अरे ते मसोबाला खरतड आहे.
त्याच्या डोक्यावर बुटा सगट पाय देऊन चालास तुला लागल म्हणजे ना कळल. म्हातारी म्हणली ते अर्ध्या डोक्याचं होतं ते मला हे देऊ लागतं मला. त्यानं परत घोड्यावरून खाली उतरलं आणि ते घोड्याला हाणायचा चाबूक असते काय म्हणते त्याला चुंदरी मध्ये काय म्हणते ते आपल्याला काय माहिती नाही. त्यानं ते चाबुकाचं घेतलं आणि जे मसोबाला बडवाय सुरू केलं. महाराज बडून 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 त्या मसोबाच्या सगळ्या अंगाचं शेंदूर काढून टाकलं आणि परत त्या मसोबाच्या डोक्यावर पाय दिलं आणि घोड्यावर बसून निघून गेलं. इकडं मसोबाने विचार केला मया डोक्यावर का पाय देना पण गुणानं जाऊ लागतं. आगाऊपणा केला ह्या म्हातारीला. त्यानं त्या घोड्यावाल्याला सोडलं आणि म्हातारीला धरलं. म्हातारे करायला सुरू झाली. आता कशाचं काले महाराज म्हातारी कणायला लागले. म्हातारी बाजतच पडली. बाजतच पडल्यानंतर महाराज तिचा लेख होता. आता ह्या म्हातारीला काय करावं. म्हातारी कणाचली पण आता कुठं न्यावं. सकोन बघायला दुसरा काही पर्याय. सकोन बघायला आणलं. सकोन बघायला आणल्यानंतर सकोन बघितल्यानंतर तिला काय निघालं मसोबा निघाला. मसोबा निघाल्यानंतर तो मला मसोबा काय मागतय मी द्यायला तयार आहे पण मसोबा काय मागते सांगा मी द्यायला तयार आहे. ती सकोन बघणारी म्हातारी म्हणली मसोबा म्हातारीचा जीव मागते. एवढा त्रास की म्हातारी घाबरूनच महाराज मरून गेले. एवढा त्रास झाला का ही मागणारे देव विठ्ठल विठ्ठल माझे संत महात्मे म्हणतात असले डुप्लिकेट कितीही देव जन्माला येऊ द्या शेवटी हेचा अवतार संपावच लागतो. बघा येत नाही आले अवतार विठ्ठल विठ्ठल येते नाही आले गुरु अवतार येरते पामर जीव किती. असल्या देवाने किती अवतार घेऊन मृत्यू लोकांमध्ये येऊ द्या त्याला जावंच लागतं. हे म्हणजे डुप्लिकेट देव म्हणजे आपण निर्माण केलेले देव कोणते देव असू द्या त्याला मरावंच लागतं. हे अजरामर देव नाहीत. आमचे महाराज म्हणले की 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए 87 33 कोटी देवता मर गई पडे काळ की फाशी. विढाला 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 विठ्ठला विठ्ठला. आणि 4थ्या क्रमांकाचे देव म्हणजे महाराज त्याला आपण नित्य देव म्हणतो. नित्य देव म्हणजे कसे ऐका ज्याला जन्म नाही आणि मरणही नाही जे अजरामर आहेत आणि जे सर्व जनतेला जो देव देतो त्याला देव म्हणतात. जो प्रकाश देतो त्याला देव म्हणतात. ते देव आहेत किती नित्य देवामधले फक्त 5 आपण त्याला पंचयतन म्हणतो. बघा विठ्ठल 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 विठ्ठल. पंचायतन म्हणजे कसं आता हो का आपल्या गावामध्ये पंच कमिटी म्हणतात की नाही. पंच कमिटी म्हणजे गावातले मेन पुढारी तसे मेन पुढारी असणारे 5 देव आहेत. ते 5 देव कोणते कोणते आहेत स्टेप बाय स्टेप सांगतो मोजून घ्या. विठ्ठल 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 हे देव म्हणजे महाराज नित्य देवामधले आहेत. अखंड राहणारे देव आहेत. 5व्या क्रमांकाचे देव म्हणतो भगवान सूर्यदेव आहेत. बघा या 5ही देवाबद्दल माझ्या संत महात्म्यानं तोंड भरून वर्णन केले. विढाला 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 विढाला. जो सूर्यदेवाचा भक्त आहे सूर्यासारख्या आकाराचा गंध लावतो आणि महाराज सरोवरावर जाऊन पाटे पाटे सूर्याला जल अर्पण करतो. ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः. हे देखील महाराज संत महात्म्यांचेच वाक्य आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि 4थ्या क्रमांकाचे म्हणलं तर माझे भगवान विष्णू आहेत. बघा माझे भगवान विष्णू राहतात कुठं तर महाराज माझे भगवान विष्णू वैकुंठामध्ये राहतात.
माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचं लक्ष गेलं कोणाकड? भगवान विष्णूकड. आणि भगवान विष्णूकडे लक्ष गेल्याबरोबर माझ्या भगवान विष्णूनं तुकोबारायाला पाहिलं आणि तुकोबारायानं हात जोडून स्तुती केली आणि त्याचं नमन केलं. बघा काय म्हणतात, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, विश्वरूपा विष्णुमाय बापा, परामुपा पांडुरंगा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. पांडुरंगाकडे पाहिलं तर कमरेवर हात आहेत महाराज. आणि महाराज भगवान विष्णूकडे पाहिलं तर वैकुंठामध्ये आपल्या सागरामध्ये माझे भगवान विष्णू शेषाच्या नागावर झोपलेले आहेत. पाय हे लक्ष्मीच्या हातात आहे. पाय लक्ष्मीच्या हाती इशी यावी का कुळती. ही एक शिकवण आहे समाजाला महाराज. का तर समाजाने देखील माझ्याकडे बघून वागावं असं माझ्या भगवान परमात्म्याची इच्छा. विठ्ठल 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 आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. आपल्या पतीला चांगलं बोललं पाहिजे. आपल्या बाया महाराज चांगलं सुद्धा बोलत नाही. नाव सुद्धा चांगलं घेता का तुम्ही? आमच्या गावात एका बाईनं नाव घेतलं. ती म्हणली देवळी देवळी. देवळीत होतं पेटलं आणि माझ्या मालकाचं धोतर भर चौकात फिटलं. धोतर फेटलं म्हणलं पक्क बांधायला लाव का नाही म्हणलं. विठ्ठल बघा आपल्याच मालक बाहेर कामाला गेले तर महाराज ते काम करून जर आले तर आपण त्याला एक ग्लास भरून पाणी द्यावं. पाणी दिल्यानंतर महाराज त्याचं जे टेन्शन आहे ते दूर होत आहे. थोडस हसावं गालावर. हसल्यावर बघा इतकं फ्रेश होतंय. आता तुम्हाला माहित नसेल मुसळे महाराज ज्याचं ज्याचं लग्न झालंय त्याला बायको हसल्यावर कशा गुदगल्या होत्या ते त्याला विचारावं लागतंय. विठ्ठल तुम्हाला त्याचा अनुभव नाही म्हणून मी तुम्हाला सांगलो बरं का. तुम्ही म्हणसाल हे काय सांगते बायको आल्यावर हसल्यावर कुठं गुदगुल्या होत्यात का? झाल्यावर कळते गुदगुल्या होतात का आगा होत्यात. ऐका मालक जर महाराज काम करून आले तर ग्लास भरून पाणी द्यावं. पलंगावर झोपल्यानंतर जवळ जावं. जवळ जात असताना त्याचे पाय दाबावं. पाय दाबत दाबत महाराज झुंडबाम घ्यावं. डोकं दाबावं. डोकं दाबत दाबत त्याचा गळाही दाबावं. काय म्हणते महाराज बरोबर बोलले. बऱ्याच वय टाकलेल्या बाया असतात महाराज. कोणाचे नवरे बेवडे असले खाणारे असले पेणारे असले त्याच्या बायका पूर्ण वय टाकून गेलेल्या असतात. विठ्ठल 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 चौथ्या क्रमांकाचे नित्य देवामधले म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं भगवान विष्णूकडे बोट केले. हे बघा त्याच्या भक्ताला महाराज वैष्णव म्हणतात. बघा चला ते आपल्याला सांगायचं नाही. ते विषय वेगळा आहे. तिसऱ्या क्रमांकाचे देव म्हणलं तर महाराज भगवान शंकर आहेत. भगवान शंकर हे कुठं राहतात? तो कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज. तर दुसऱ्या क्रमांकाचे नित्य देवामधले महाराज आमच्या संत महात्म्यानं आदिशक्ती मातेचं नाव घेतलेलं आहे. ती दुर्गा देवी आहे. ती पार्वती माता आहे. ती लक्ष्मी माता आहे. महाराज ही सगळी एकच ती जननी आहे बघा. आणि ती माता आहे आदिशक्ती माता आहे. आणि त्या मातेचा माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं गोंधळ घातला. आम्ही गोंधळी गोंधळी हो आम्ही आंब्याची गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी हो आम्ही आंब्याची गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी हो आम्ही आंब्याची गोंधळी. गोंधळी गोंधळी हो आम्ही आंब्याची गोंधळी.
आदिशक्ती मायेचा गोंधळ घातला महाराज. आपण देखील आदिशक्ती मायेचा गोंधळ घातला पाहिजे. काम क्रोध बकरा मारा भेटो रुक्मिणीच्या वरा. तुकोबारायचा गोंधळ. आपला गोंधळ वेगळाच महाराज. आपला गोंधळ सांगायच्या लायकीचाच नाही. आपली आदिशक्ती मातेचे गाणे बी वेगळे. कोण काढतय किन काय नाही की पताच नाही महाराज. गार डोंगराशी हवन मायला शोषण गार. लिंबू नारळ घेऊन जाती काळूबाईला विनम किती. लिंबू नारळ घेऊन जाती काळूबाईला विनम किती नगार. डोंगराशी हवन मायला शोषण गार. गार डोंगराशी हवन मायला शोषण गार. लय गाणे तिचे कुठले काढतात ते काय नाही. ऐकला बाई तुझा सारवित्यवटा सारवित्यवटान मला सापडल्या नोटा. मला सापडल्या नोटा. बस बस इथं येईल कुणाच्या अंगात नसतात महाराज. लय लोकांच्या अंगात येते महाराज. बघायचं कामच नाही. आमच्या गावामध्ये एका माणसाच्या अंगात आलं. अंगात आला लागला करायला महाराज. कशाचं काय ते लोक म्हणले देवाला मोकळं करा. देवाला धरलंयच कोण मोकळा करायला. देवाला मोकळा करा म्हणते तो महाराज. 4-5 पोरं गेले आणि देवाची गुंड्या काढून शिरटा काढला. देव म्हणतो पोरं दमानं काढा बिड्या मोडत्याला. दमानं काढा बिड्या म्हणता. कशाचा देव आणि कशाचा काय न कुठला अंगात येतो महाराज. कशात त्याच्या बायकोच्या अंगात ती बी लागली नाचायला. महाराज लागले नाचायला. दैवानं तिच्या कमराला बटवा होता. त्याच्यात 2000ची नोट होती. तवा होती आता नाही. तवा 2000ची म्हणजे बटवा गळून पडला. आता नाचावं जास्त टोहून करावं तर 2000ला टप्पू बसलं. तिनं म्हातारीनं पाय दिला. मालकाला सांगते दुसरंच येते बटवा उचलते. मग पाय काढीत ना. देवाला बरं कळत काय कुठं आहे महाराज. काय नाही महाराज. सगळे सोंग आहेत महाराज. खरं सांगा देव अंगात येतो का अंगात असतो. हा देव अंगात येतो का अंगात असतो. ज्यावेळेस अंगातला देव बाहेर जाईल त्यावेळेस राम नाम सत्य हे महाराज. देव अंगात येत नसतो. देव अंगातच असतो बघा महाराज. म्हणून महाराज आपल्या आत्म्यातल्या देवाला महाराज कधीच त्रास होऊ दिला नाही पाहिजे. ह्या आत्म्यामध्ये एक देव आहे बघा. सर्वागती राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी विढाला 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 आणि 5व्या क्रमांकाचे जे देव आहेत ते भगवान सूर्यदेव. 4थ्या क्रमांकाचे देव आहेत भगवान विष्णू. आणि 3ऱ्या क्रमांकाचे देव आहेत भगवान शंकर. आणि 2ऱ्या क्रमांकाचे देव आहेत ते आदिशक्ती माया. आणि महाराज 1 नंबरचे देव आहेत ते गणपती बाप्पा. त्याच गणपती बाप्पाला जगद्गुरु तुकोबाराय नमन करतात. नमिल गणपती माऊली सरदा. 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 नमिल गणपती
गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत 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 हे गुरुराया चरणी मस्तक ठेविला 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 नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत हे नबिला गणपती माऊली सारदा गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत 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 अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात नित्य देवामधला ओरिजिनल देव म्हणून गणपती बाप्पाला मी निवड केली आहे आणि गणपती बाप्पाला नमन करतोय. आता प्रश्न असा आहे गणपती बाप्पाला का नमन केलं गणपती बाप्पालाच का नमन केलं त्याचं कारण असं आहे महाराज गणपती बाप्पानं आई वडिलाची सेवा केली आहे. काय सेवा केली देवादेवामध्ये पण लागला महाराज कोण मान कुणाला पूजेचा पंचदेवाने महाराज विचार केला जो पृथ्वीला 5 प्रदक्षिणा घालून येईल त्याला पूजेचा मान असं सांगितलं महाराज. मग महाराज सकाळी स्पर्धा सुरू झाली आणि स्पर्धा महाराज सुरू करण्यासाठी पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी कुणा आपले आपले वाहन घेऊन पळाले कुणाचे वाहन मोर असेल कुणाचं हत्ती असेल कुणाचं अश्व असेल कुणाचं काय असेल पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले गणपती बाप्पा तिथं होते. गणपती बाप्पांना मूषकाला सांगितलं गणपती बाप्पाचा वाहन म्हणजे मूषकाला सांगितलं चला आपल्याला पृथ्वीला प्रदक्षिणा घालायचं आहे. उंदीर म्हणला देवा मान नाही मिळाला तर चालते पण मला टाकचाल मारून म्हणला. गणपतीचं वाहन एवढंच आहे कसे तरी गणपती बाप्पा सांगितले आणि गणपती बाप्पानं उंदरावर बसले आणि सांगितलं आपल्याला पृथ्वीला येडे घालायचे नाहीत म्हणला आपली पृथ्वी इथंच आहे महाराज. कैलास पर्वतावर माझे भगवान शंकर आणि पार्वती आई साहेब बसलेत आई वडील आणि आई वडिलाच्या पायावर साष्टांग प्रणिपात घेतला महाराज आणि महाराज गोल असे वेडे घालायला लागले. ऐका आमचे महाराज सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये 5 प्रदक्षिणा पृथ्वीला घालण्याचं पुण्य 3 प्रदक्षिणा पृथ्वीच्या 2 प्रदक्षिणा गायीच्या आणि 1 प्रदक्षिणा माता पित्याच्या ओवी आहे बघा. 3 प्रदक्षिणा पृथ्वीशी 2 प्रदक्षिणा गोमातेशी 1 प्रदक्षिणा माता पित्याशी तिची शुद्ध पुण्य विठ्ठला 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 सगळ्या देवाची 1 प्रदक्षिणा घालजा कोणा महाराज माझ्या गणपती बापानं 5 प्रदक्षिणा घातल्या तिथल्या तिथंच महाराज. आणि मग महाराज ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि पित्याची सेवा केल्यामुळं पित्याचं पुण्य मुलाला लागलं. पितृसेवा पुण्याला धरले निधान गुरुसेवा तुल्य लागले निधान पितृसेवा पुण्याला धरले निधान गुरुसेवा तुल्य लागले निधान ब्रह्म सनातन तया घरी
सेवा पुण्य लाधले निदान ब्रह्म सनातन तया घरी पित्याची सेवेचं पुण्य लागलं. काय केलं? कोणता मंत्र वापरला? कोणताच मंत्र वापरला नाही, फक्त नमन केले. बघा, माता पितयाशी जो करी नमन धन्य त्याचे पुण्य य जगे. आणि माता पिता हे देवाचे स्वरूप असल्यामुळं त्याला प्रदक्षिणा घातले तर पूजेचं मान मिळाला. आणि महाराज पूजेचा मान मिळाला, नमन करण्याचा मान मिळाला. बघा, देव, मानव आणि दानव ह्या तिन्ही ह्या देवाला जर महाराज यश मिळून देणारा, म्हणून त्यांचं नाव गणेश आहे महाराज. आणि गणेश कशामुळे नाव पडलं? या तिन्ही देवाला यश प्राप्त करून दिल्यामुळे गणेश नाव पडले. विठ्ठल 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 ज्यावेळेस ग्रंथ संपदा निर्माण करायची त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने विचार केलाय. आधी करून सगळ्या संत महात्म्याने विचार केले. ज्याचा अवतार विष्णूचा आहे त्या ज्ञानेश्वर महाराजाने ज्ञानेश्वरी मध्ये पहिली ओवी टाकली आहे. काय? देवा तुझे गणेशू सकळामध्ये प्रकाशू. हे देवा तू गणेश आहेस, तुला मी नमन करतो. पहिलं नमन नामदेव महाराजांना देखील तेच केले. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत. विठ्ठल 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 तुकोबारायाने विचार केले. ज्याचा विष्णूचा अवतार आहे त्या ज्ञानोबारायानं गणपती बाप्पाला नमन केले. आणि महाराज तुकोबारायाचे महाराज अवतार म्हणजे नामदेव महाराजांचा अवतार तुकोबाराय. तुका अवतार नामयाचा. नामदेव महाराजांना देखील महाराज आपल्या गणपती बाप्पाला नमन केले. गणपती बाप्पाला नमन केलं. मग आपण तर कुठल्या देवाचं दुसऱ्या देवाचं नाव घ्यावं, म्हणून गणपती बाप्पाला नमन केले आणि गुरुरायाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. विठोबा रखुमाई रखुमाई आणि वाजवा भजन करा. महाराज पहिल्या चरणामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय. अभंग असा आहे की कधीच नाही भागणारा तो अभंग आहे. गणपती बाप्पाला का नमन केलं? गणपती बाप्पा देव कसला आहे? नित्यदेवामधला आहे, अजरामर आहे, जन्म मृत्यू रहित आहे. म्हणून आपण गणपती बाप्पाला नमन करूनच कोणत्याही कार्याला सुरुवात करावं. म्हणून महाराज सांगतात, नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करुणे रंका धरी हती. गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती. तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तोची कृपा सिंधू पांडुरंग. गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम